कुंभ राशीच्या लोकांनो, जून 2026 हा महिना तुमच्यासाठी अनेक महत्त्वाचे बदल घेऊन येणारा ठरू शकतो. मग ते बदल तुमच्या करिअरमध्ये असतील किंवा आर्थिक स्थितीमध्ये असतील किंवा नातेसंबंधांवर असू शकतात, आरोग्यावर असू शकतात किंवा तुमच्या मानसिक स्थितीवर सुद्धा असू शकतात. पण हे बदल का होणार आहेत? कारण जून महिन्यामध्ये सगळ्यात मोठं ग्रहाचं जे गोचर होतं आहे ते म्हणजे गुरुग्रह कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. गुरुग्रह 1 वर्षानंतर राशी परिवर्तन करतो, त्यामुळे हा बदल महत्त्वाचा ठरतोय. आणि त्यात कुंभ राशीच्या लोकांना 7.5चा शेवटचा टप्पा चालू आहे, त्यामुळे गुरुचं हे गोचर त्यांच्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावताना दिसणार आहे. त्यांच्या आयुष्यात थोडासा गारवारा येऊ शकतो असं आपण म्हणू शकतो. सगळ्यात आधी बोलूया करिअर आणि नोकरी व्यवसायाबद्दल. जून महिन्यामध्ये थोडासा कामाचा ताण वाढू शकतो. ऑफिसमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. काही लोकांना नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन टीम सांभाळण्याची संधीसुद्धा मिळू शकते. जर तुम्ही बराच काळापासून मेहनत करत असाल तर या महिन्यात तुमच्या कामाची दखलसुद्धा घेतली जाऊ शकते. वरिष्ठांकडून तुमच्या कामाला ॲप्रिसिएशन मिळू शकतं. तुमच्या कामाची नोंद घेऊन त्याचं कौतुक होऊ शकतं. मात्र कामात घाई नको आणि अति आत्मविश्वास टाळायला हवा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना प्लॅनिंगवर भर देणारा असणार आहे. नवीन पार्टनरशिप किंवा मोठी इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी मात्र तुम्ही जरा विचार करायचा आहे. आर्थिक स्थितीचा विचार करता पैशाच्या बाबतीत हा महिना तुम्हाला संमिश्र परिणाम देणार आहे. म्हणजे एका बाजूला इन्कम सुरू राहील पण दुसऱ्या बाजूला खर्चही वाढू शकतात. आणि ते खर्च कशावर होतील तर घरात काही काम निघू शकेल किंवा आरोग्यावर किंवा प्रवास, वाहनाशी संबंधित खर्च असू शकतात किंवा जुन्या कर्जाला मिटवण्याच्या संदर्भातले सुद्धा ते खर्च असू शकतात. या महिन्यात सेव्हिंग्स किंवा बजेट प्लॅनिंग या गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक बाबतीतनं मोठी रिस्क घेणं कुंभ राशीच्या लोकांनी जून महिन्यात तरी टाळायचं आहे. नातेसंबंधांचा विचार करता कम्युनिकेशन, संवाद महत्त्वाचा असणार आहे. जोडीदारासोबत छोट्या मोठ्या गोष्टीवरून गैरसमज होऊ शकतात, पण तिथे शांतपणे संवाद साधणं आवश्यक असेल. आता जे लोक अविवाहित आहेत त्यांच्यासाठी कसा असणार आहे जून महिना, तर एखाद्या नव्या नात्याची सुरुवात होऊ शकते. जुन्या ओळखीतूनच पुन्हा एखादं नवीन नातं घट्ट होऊ शकतं. वैवाहिक जीवनात मात्र संयम आणि समजूतदारपणा ठेवला तर वातावरण चांगलं राहील. आरोग्याकडे दुर्लक्ष कुंभ राशीच्या लोकांनी अजिबात करायचं नाही आहे. खास करून झोपेकडे लक्ष द्यायचं आहे. झोप कमी होऊ द्यायची नाही आहे. थकवा असेल तर आराम करणं गरजेचं आहे. मानसिक ताण जाणवतोय तुम्हाला, 7.5 आहे त्यामुळे मानसिक ताण जाणवेल, पण तो कमी करण्यासाठी तुम्ही थोडंसं मेडिटेशन, एक्सरसाइज, व्यायाम करणं आणि दिवसातले 10-15 मिनटं तरी तुम्हाला जे काम आवडतं ना ते करण्यामध्ये घालणं. जसं की समजा तुम्हाला जुनी गाणी ऐकायला आवडत असतील तर काढा 10 मिनटं वेळ, बसा निवांत गॅलरीमध्ये किंवा अंगणामध्ये बसा. मस्त तुम्हाला आवडेल अशा जागी बसा आणि तुमच्या आवडीची गाणी ऐका. फक्त 10 मिनटं स्वतःसाठी देणं काही फार अवघड नाही आहे. किंवा तुम्हाला चित्र काढायला आवडत असेल किंवा इतर कुठलीही गोष्ट जी केल्याने तुम्हाला मानसिक शांती आणि समाधान मिळतं ती गोष्ट करण्यासाठी दिवसातनं 10-15 मिनटं काढणं कुंभ राशीसाठी अत्यंत गरजेचं आहे. कारण 7.5च्या काळामध्ये नकारात्मक विचार येणं किंवा निगेटिव्हिटी हे सगळं आपल्याभोवती ऑलरेडी असतं. आणि अशा काळात आपण स्वतःला कशा प्रकारे मोटिवेट ठेवू शकतो तर चांगली पुस्तकं वाचून, चांगले व्हिडिओज पाहून, चांगले व्हिडिओज, मोटिवेशनल व्हिडिओज ऐकून, जसं की आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर सुद्धा आपण खूप छान छान पॉडकास्ट घेऊन येतो, ते तुम्ही ऐकू शकता. जेणेकरून तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता राहील. सगळ्यात महत्त्वाचं डोक्यातला कचरा म्हणजेच काय, सगळे निगेटिव्ह विचार बाहेर जातील, यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. तसं तर आता कुंभ राशीची 7.5 संपत आलेली आहे ऑलमोस्ट, त्यामुळे फारसं टेन्शन घेण्याची गरज नाही. आणि 7.5ने तुम्हाला भरपूर शिकवलं आहे हे तर तुम्ही मान्यच कराल. या 7.5तून बाहेर पडल्यानंतर तुम्ही एक अगदी उत्तम व्यक्ती म्हणून घडणार आहात. राहिला प्रश्न जून महिन्याचा, तर जून महिन्यात तुमचं जे रुटीन आहे ना ते महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमची जी दिनचर्या आहे त्या दिनचर्येला महत्त्व द्या. म्हणजे सकाळी उठल्यावर काय करायचं आहे किंवा दुपारच्या वेळात काय करायचं आहे किंवा रात्री काय करायचं आहे, या ज्या गोष्टींचा प्लॅन ठरवणं किंवा त्या गोष्टी फॉलो करणं हे महत्त्वाचं असणार आहे. आणि या तुमच्या दिनचर्येमध्ये मेडिटेशन, योग, आहार चांगला घेणं या सगळ्या गोष्टी समाविष्ट करा. त्यामुळे तुमचं जीवन आनंदी होणार आहे. घरामध्ये काही महत्त्वाचे निर्णय जून महिन्यात घेतले जाऊ शकतात, पण ते निर्णय घेताना कुटुंबातल्या ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयोगी ठरेल. घर बदलणं किंवा घर रिनोव्हेट करणं किंवा प्रॉपर्टी संबंधित काही चर्चा घरामध्ये होऊ शकते. आयुष्यामध्ये घरासंदर्भात काही नवे निर्णय घेतले जाऊ शकतात. विद्यार्थ्यांचा विचार करता विद्यार्थ्यांसाठी
एकाग्रता महत्त्वाची असणार आहे. सोशल मीडिया तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतंय, त्यामुळे तुम्हाला एकाग्रतेवर भर द्यायचा आहे. टेक्निकल, क्रिएटिव्ह आणि रिसर्च फील्डमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज हा जून महिना घेऊन येऊ शकतो. ज्योतिषशास्त्रीय उपाय कोणते करू शकतात कुंभ राशीचे लोक? तर सगळ्यात महत्त्वाचं, 7:30 चालू आहे त्यामुळे शनी मंत्राचा जप करणं किंवा मारुती स्तोत्र म्हणणं, हनुमान चालिसा म्हणणं हे तर आहेच. गरजूंना अन्नदान, वस्त्रदान आपापल्या ऐपतीप्रमाणे हे उपाय तुम्ही करूच शकता. पण त्याचबरोबर रोज सकाळी सूर्याला अर्घ्य देणं हे कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मकता घेऊन येणारं ठरणार आहे. करून बघा तुम्ही. करून बघितल्यानंतर तुम्हाला अनुभव येणार आहे. अर्घ्य द्यायचा म्हणजे काय? सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं आणि बरोबर सूर्योदयाच्या वेळेला तांब्याचा कलश घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पाणी घेऊन अक्षदा आणि कुंकू टाकायचं आणि हे पाणी सूर्यनारायणाला अर्पण करायचं आणि मनोभावे सूर्यनारायणाला नमस्कार करायचा. पण हे एक दिवस करून तुम्हाला काही फरक दिसणार नाही, मी हे आधीच सांगते. हे जर तुम्हाला करायचं असेल तर हे तुम्हाला सलग तुम्हाला 46 दिवस करावं लागेल, तर तुम्हाला तो सकारात्मक बदल दिसेल. महिलांनी अडचणीचे 4 दिवस सोडून द्यायचे, पण बाकी इतर कुठल्याही दिवशी खाडा न करता जसा सूर्य रोज उगवतो तसंच त्याला अर्घ्य देणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. रोज अर्घ्य देणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. बाहेर ढग आहे, पाऊस आहे, आभाळ आहे, सूर्य दिसत नाही आहे, काहीही शंका कुशंका मनात आणायच्या नाहीत आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं. हा तुमच्या आयुष्यात प्रकाश घेऊन येणारा उपाय आहे. हा खरं तर सगळ्याच राशींनी करायला हवा, पण कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात सध्या जे काही चालू आहे त्यासाठी त्यांनी हा उपाय न चुकता करून बघावा. एकूण जून महिन्याचा विचार करता कुंभ राशीसाठी जून महिना मेहनत, शिस्त आणि योग्य निर्णय यांचा असणार आहे. सुरुवातीला काही गोष्टींचा ताण जाणवला तरी पुढील काळासाठी तुमचा पाया मजबूत होतो हे लक्षात घ्या. जर तुम्ही संयम ठेवला, योग्य प्लॅनिंग केलं तर हा महिना तुमच्यासाठी सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. कुंभ राशीच्या ज्या लोकांना 7:30ची भीती वाटतेय त्यांच्यासाठी आपल्या चॅनलवर एक पॉडकास्ट आहे. ॲस्ट्रोगुरू ज्योती जोशी यांनी शनी महाराजांवरचा तो पॉडकास्ट आहे. शनी महाराजांना घाबरण्याचं कारण नाही किंवा 7:30 कुठले उपाय करायला हवेत ज्यामुळे शनी महाराजांची भीती कमी होते, 7:30मध्ये ज्या काही गोष्टी आपल्या अवतीभोवती घडत असतात त्यावर काय उपाय करायला हवे, या सगळ्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन त्यामध्ये तज्ज्ञ असणाऱ्या ॲस्ट्रोगुरू ज्योती जोशी यांनी केलेला आहे. तो पॉडकास्ट तुम्ही नक्की बघा. त्या पॉडकास्टचं नाव आहे शनी पैसा देतो पण कधी, ते तुम्हाला त्या पॉडकास्टमध्ये कळेल, तेव्हा तो पॉडकास्ट नक्की बघा. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.